नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक्झाम ओरिएंटेड सिरीजमध्ये प्रकरण 9 आहे भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण. तर बघा, भारतीय अर्थव्यवस्था त्यावेळेस आर्थिक संकटातून जात होती. तर बघा 1991 मध्ये परकीय चलनाचा साठा खूप जून 1991 मध्ये कमी झाला होता. 2च आठवड्यापर्यंत आयात करणे शक्य होते, त्या एवढं परकीय चलन आपल्या भारताकडे होतं. तर बघा ऑगस्ट 1991 मध्ये चलनवाढ महागाई वाढ चलनवाढ ही 16.7% पर्यंत पोहोचली होती. तर बघा, तर सरकारचा खर्च महसुलापेक्षा जास्त झाला होता. तर बघा, तर नेमकं खर्च कोणता? तर बघा, महसूल कमी पण खर्च जास्त. तर खर्च कोणते? तर बघा, संरक्षण व्यवस्थेवर होणारा खर्च, अनुदाने जी की सरकार देतं, कर्जावरचे व्याज इत्यादीमुळे सरकारचा खर्च महसुलापेक्षा जास्त होता. तर बघा, आणि समाजवादी व्यवस्थेचे समाजावर होणारे सकारात्मक परिणाम कमी होत गेले. तर बघा, म्हणून भारत सरकारने असे नवीन बदल आणणे गरजेचे होते. त्यामुळे भारत सरकारने 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. तर बघा, तर हे डिरेक्टली 1991 मध्ये आर्थिक धोरण स्वीकारलं का? पण नाही. तर बघा, 1985 मध्ये पण आर्थिक बदल स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. तर ते 1991 मध्ये त्याला चालना मिळाली. तर बघा, नवीन औद्योगिक धोरण जाहीर करून त्यामध्ये आमूलाग्र बदल सुचवले गेले. तर या 1991च्या आर्थिक नवीन धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था नोकरशाहीचे अनावश्यक नियंत्रण आणि क्लिष्ट शासकीय प्रक्रियापासून मुक्त झाली. तर बघा, अगोदर नोकरशाहीचे अनावश्यक नियंत्रण त्यामध्ये होतं आणि शासकीय प्रोसेस कशी असते तुम्हाला माहितीच आहे, क्लिष्ट, मग त्यापासून पण मुक्तता मिळाली. तर बघा, नवीन औद्योगिक धोरणानुसार शासन नियंत्रकाच्या आणि नियामकांच्या भूमिकेत न राहता सुविधा पुरवणारे, समन्वय साधणारे, प्रेरणा देणारे आणि पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणारे होते. तर बघा, शासन फक्त कंट्रोलर आणि ॲज अ रेग्युलेटर म्हणून रोल प्ले करत नव्हता. तर बघा, तर त्या भूमिकेत न राहता सुविधा पुरवणारे, समन्वय साधणारे, प्रेरणा देणारे आणि पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणारे होते. तर बघा, हे खूप महत्त्वाचे आहे. तर बघा, यामध्ये आपल्याला एक्झाम ओरिएंटेड आपण पाहणार आहोत, त्यामुळे आपण फास्ट जातोय. यामध्ये तुम्हाला फक्त एवढं नोंद असलं पाहिजे की 2 आठवड्यापर्यंतच आयात करणे शक्य होते. एवढा परकीय चलनसाठा जून 1991 मध्ये कमी झाला होता. त्यामुळे आपल्याला आर्थिक धोरण स्वीकारणं हे भाग पडलं होतं आणि गरजेचंच होतं. तर बघा, 1991च्या आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्ट बघा. तर मुख्य उद्दिष्टे हे तुम्हाला नोंद असणं गरजेचं आहे. तर बघा, भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणे. तर जागतिकीकरण हे पुढे कन्सेप्ट येणार आहे, ते आपण पाहूया इन डिटेल. जागतिकीकरण यावरती क्वेश्चन येतो मित्रांनो. जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन, उदारीकरण, लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण, यांच्या जे कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. यावरती दरवेळेस आर्थिक धोरणावरती 1991च्या आर्थिक धोरणावरती दरवर्षी प्रत्येक एक्झाम्सला क्वेश्चन्स येतात. उदारीकरणावरती येईल, खाजगीकरणावरती येईल, जागतिकीकरणावरती येईल आणि त्यांचे जे वैशिष्ट्य असतात किंवा उद्दिष्ट असतात त्यावरती पण क्वेश्चन्स आयोग विचारतं. तर त्याची कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या, तिथे कन्फ्यूज होऊ नका. तर बघा, तर मुख्य उद्दिष्टे पाहूयात आर्थिक धोरणाची. मुख्य उद्दिष्टे: भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करणे, चलनवाढीचा दर कमी करणे, आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल सुधारणे. आता व्यापार तोल आणि व्यवहार तोल आपण पुढे पाहणार आहोत. बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट असं त्याला म्हणतात. तर बघा, व्यापार तोल आणि व्यवहार तोल नेमकं काय आहे ते पुढे पाहू. उच्च आर्थिक वृद्धी दर प्राप्त करणे, विदेशी चलनाच्या साठ्यात पुरेशी वाढ करणे. आता हे महत्त्वाचं आहे, कारण 2 आठवड्यापर्यंतच आयात करू शकतो एवढं आपल्याकडे परकीय चलन होतं त्यावेळेस. त्यामुळे विदेशी चलन, परकीय चलनामध्ये साठवणूक करणं किंवा वाढ करणं हे उद्दिष्ट होतं. वित्तीय तूट कमी करून आर्थिक स्थैर्य
प्राप्त करणे, इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी गेन करणे. तर बघा, कोणत्याही निर्बंधाशिवाय वस्तूंचा मुक्त प्रवाह होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध प्रस्थापित करणे. तर बघा, कोणत्याही निर्बंधाशिवाय, तर बॅरियर्स तिथे नसायला पाहिजे होतं. वस्तूंचा मुक्त प्रवाह, तर आता मुक्त प्रवाह आता पुढे येणारच आहे. खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ करणे, खाजगी क्षेत्र. तर बघा, ही अशी मुख्य उद्दिष्टे 1991 आर्थिक धोरणाची होती. तर बघा, उद्दिष्ट झालं. आता वैशिष्ट्य पाहूया. वैशिष्ट्य, तर उद्दिष्ट तुम्हाला फक्त ओझर सुपरफिशियल माहिती असणं आवश्यक आहे. तर 1991 आर्थिक धोरणाची वैशिष्ट्य पाहू. तर वैशिष्ट्य बघा, औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. तर अगोदर औद्योगिक परवाने मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत असे, पण त्यांची शिथिलता कमी केल्यामुळे तर बघा तिथे अडचण येणार नाही औद्योगिक परवाना मिळण्यासाठी. तर बघा, त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली. कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता करण्यात आली. नवीन आर्थिक धोरणानुसार त्यावेळच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले 18 उद्योग वगळता इतर उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आले होते. तर यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो, किती उद्योग वगळता बाकी उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आले होते? तर 18. कारण 18 उद्योग हे त्यामध्ये सक्तीचा परवाना त्यामध्ये करण्यात आलेला होता. तर बघा, सक्तीचा परवाना सध्या मात्र 4 उद्योगांना परवाना सक्तीचा करण्यात आलेला आहे. तर त्या 18 पैकी पण आता सध्या, कारण का ते सर्व प्रकारची, आता बघा त्यामध्ये सक्ती करण्याचं कारण काय, तर ती धोकादायक असू शकतात किंवा कोणाच्याही हातामध्ये तशा पद्धतीचे सहजरित्या जर परवाने मिळतील तर ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बघा, तर सर्व प्रकारची संरक्षण साधने त्यामध्ये हे गव्हर्नमेंट स्वतःकडे ठेवण्यात आलेलं आहे. या प्रकारचे औद्योगिक स्फोटके, धोकादायक रसायने, औषध निर्मिती उद्योग आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ. आता ही सर्व ही जवळपास धोकादायकच आहेत. त्यामुळे यांना परवाना हा सक्तीचा करण्यात आलेला आहे. हे 18 उद्योग लक्षात ठेवा. यावरती क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. तर बघा, दुसरं वैशिष्ट्य आहे मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन. तर बघा MRTP म्हणजे काय, तर मोनोपॉलिस्टिक अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. तर बघा, मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन. तर बघा, MRTP हा 1969चा ॲक्ट आहे, जो की 1 जून 1969ला लागू करण्यात आलेला होता. तर बघा, MRTP संदर्भात बघू. मक्तेदार व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगांची स्थापना, विस्तार, विलिनीकरण इत्यादींसाठी केंद्र सरकारची संमती घेणे सक्तीचे होते. तर बघा, त्यामुळे उद्योगांचा वृद्धी दर हा मंदावला होता. आता हा कायदा रद्द झाल्याने उद्योगांची वाढ होण्यास मदत झाली आहे. तर बघा, MRTP ॲक्ट काय होता, तर मक्तेदार व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत हे MRTP मोठ्या उद्योगांची स्थापना, विस्तार, विलिनीकरण. तर बघा, मोठ्या उद्योगाची जर स्थापना करायचं असेल, विस्तार करायचा असेल किंवा 2-3 किंवा बाकी विलिनीकरण करायचं असेल इत्यादींसाठी केंद्र सरकारची संमती घेणे सक्तीचे होते. तर बघा, अशी सक्तीमुळे उद्योगांचा वृद्धी दर मंदावला होता. त्यामुळे हा कायदा रद्द झाल्याने उद्योगांची वाढ होण्यास मदत झाली आहे. तर बघा, लघु उद्योगांना प्रोत्साहन हे तिसरं वैशिष्ट्य आहे. लघु उद्योगांना प्रोत्साहन 1919च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये पाहत आहोत आपण. तर MRTP ॲक्टचं उच्चाटन आहे, त्यामध्ये लघु उद्योगांना प्रोत्साहन आहे. तर बघा, लघु उद्योगांना प्रोत्साहन म्हणजे काय, आता यामध्ये काय, सरकारने लघु उद्योगांना उत्पादन, रोजगार व निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धी दर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. तर या उद्योगातील गुंतवणूक मर्यादा 1 कोटी रुपयापासून 5 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे. तर बघा, लघु उद्योगांना
यामध्ये आता बघा MSME अंतर्गत हे लघु उद्योग येतात. तर बघा MSME अंतर्गत आणि त्या MSME अंतर्गत लघु, मध्यम आणि मोठे उद्योग याचं वर्गीकरण करण्यात येतं आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि भांडवलीचं मुदत किंवा त्यांची उलाढाल कुठपर्यंत आहे, किती रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे गुंतवणूक मर्यादा, तर तिथे आपण त्यावेळेस ज्यावेळेस MSMEचा मुद्दा येईल त्यावेळेस आपण पाहूया. त्यावरती पण क्वेश्चन येतो मित्रांनो. तर बघा चौथं वैशिष्ट्य आहे FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर बघा FDIला प्रोत्साहन देणे, लघु उद्योगांना प्रोत्साहन, विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन, MRTPचं उच्चाटन, हे सर्व त्यांची वैशिष्ट्य आहेत. औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. तर बघा FDI 1991च्या आर्थिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगामध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. तर बघा विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता का देण्यात आली, तर औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगामध्ये अधिक गुंतवणूक, जास्त गुंतवणूक व न्यू टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान किंवा अधिक गुंतवणूक प्राप्त करण्यासाठी FDIला मान्यता देण्यात आलेली आहे. FDIला मान्यता देण्यात का आलेली आहे, तर बघा नवीन टेक्नॉलॉजी आणणे भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये आणणे किंवा अधिक गुंतवणूक, बाहेरची गुंतवणूक आपल्या देशामध्ये आणून इथे रोजगार निर्मिती किंवा वस्तू व सेवांची निर्मिती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करणे. तर बघा प्रारंभी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची मर्यादा 51% होती. तर बघा पहिल्यांदा ज्यावेळेस FDI ची गुंतवणुकीची मर्यादा पहिल्यांदा 51% होती, ही मर्यादा नंतर 74% नंतर बऱ्याच उद्योगांसाठी ती आता 100% वाढवण्यात आली. तर FDI हा 100% पर्यंत वाढवण्यात आलेली आहे FDI. तर बघा पण काही असे क्षेत्र आहेत जी की त्या क्षेत्रामध्ये FDIला थोडं मर्यादा आहेत. तर बघा जवळपास आता सर्वच क्षेत्रामध्ये 100% FDIला मान्यता आहे. तर बघा पाचवं उद्दिष्ट आहे सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. तर बघा यामध्ये काय आहे सार्वजनिक क्षेत्राची, तर बघा अनेक क्षेत्रातील राज्य सरकारांची मक्तेदारी संपुष्टात आणणे. तर बघा त्यावेळेस मक्तेदारी होती की राज्य सरकाराचाच प्लांट हा हे असंच. तर बघा खाजगीकरण त्यामध्ये नव्हतं, त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रालाच त्यांचंच मक्तेदारी असल्यामुळे सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता, तर बघा तर खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी या नवीन आर्थिक धोरणात सार्वजनिक क्षेत्राच्या धोरणात बदल करण्यात आलेला आहे आणि त्या राज्य सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणणे हे सार्वजनिक क्षेत्राच्या मर्यादित भूमिकेमध्ये आहे. तर बघा तर यामध्ये नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक धोरणातील उद्योगांची संख्या सुरुवातीला 17 वरून 8 वर आणण्यात आली होती, ती आता 3 वर आणली आहे. तर बघा आता सार्वजनिक हे बघा नवीन आर्थिक धोरण खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अगोदर सार्वजनिक धोरणातील उद्योगांची संख्या 17 होती. हे बघा यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो 17, तर आता 8 वर आणण्यात आलेली आहे. तर सार्वजनिक धोरणातील उद्योगांची संख्या आता 8 वर आहे. 8 वर होती पण सॉरी आता 3 वर आहे. 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आले. तर बघा आता 2च क्षेत्र असे आहेत 2014 पासून जी की सार्वजनिक उद्योगांची संख्या किंवा 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आलेले. तर ते 2 उद्योग तुम्हाला माहित आहे. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो, यावरती क्वेश्चन आहे. बघा आधी 17 होती, नंतर 8 झाली, नंतर 3 झाली, आता फक्त 2च उद्योग आहेत जे की सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आले आहेत, रेल्वे व अणुऊर्जा. रेल्वे व अणुऊर्जा लक्षात असू द्या मित्रांनो. व्यापाराचे उदारीकरण, लिबरलायझेशन ऑफ ट्रेड. तर बघा उदारीकरण काय आहे व्यापाराचं, तर बघू. तर उदारीकरण कन्सेप्ट पुढे येणार आहे, पण जागतिकीकरण चालू आहे. तर बघा उदारीकरण कन्सेप्ट पुढे येणार आहे ते आपण पाहूया. आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवानगीसाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली. तर बघा
आयात निर्यात परवानासाठी जे काही नियंत्रणे आहेत ते नियंत्रणे शिथिल करण्यात आली. त्यामुळे आयात निर्यात करणं सोपं गेलं. जवळजवळ सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू व इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर बघा इथे सेज आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र, जे की ॲक्ट 2005चा आहे. सेज किती आहेत, काय आहेत ते पुढे आपण पाहूया. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापन केले. आता बघा विशेष आर्थिक क्षेत्र यासाठी स्थापन केले, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी. तर बघा यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो सेजवरती. त्याचप्रमाणे कृषी मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी. तर बघा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सेज, स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र. तर कृषी मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निर्यात क्षेत्र म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक एक्सपोर्ट झोन, असं कृषी निर्यात AEZ आहेत. तर AEZ किती आहेत, महाराष्ट्रात किती आहेत, तर आपण पुढे पाहू. तर बघा विमा क्षेत्रातील सुधारणा. इथे एवढंच लक्षात असू द्या, सेज हे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापन केले आणि AEZ म्हणजे विशेष कृषी निर्यात क्षेत्र हे कृषी मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आले. इथे एवढंच लक्षात असू द्या, पुढे याचा संदर्भ येणार आहे. तर बघा विमा क्षेत्रातील सुधारणा. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. अगोदर विमा क्षेत्रात हे सरकारच्याच अंडर होतं, सरकारपुरतंच मर्यादित होतं. तर बघा आणि त्यांची मोनोपॉली होती. नवीन धोरणानुसार 1991च्या नवीन धोरणानुसार सुधारणा करण्यासाठी 1991 मध्ये विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा IRDA मंजूर करण्यात आला. तर बघा IRDA ॲक्ट कधीचा आहे, तर 1900 तर बघा मित्रांनो, तर बघा IRDA ॲक्ट 1999चा आहे मित्रांनो. IRDA ॲक्ट. तर बघा त्यावेळेस मल्होत्रा कमिटी होती. मल्होत्रा कमिटीनुसार IRDA ॲक्टची स्थापना करण्यात आलेली होती. IRDA ॲक्ट 1999चा आहे. तर बघा IRDAचं लॉंग फॉर्म बघा, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. तर याचं बघा, तर बघा IRDAचं हेडक्वार्टर बघा तर हैदराबादला आहे. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. IRDA ॲक्ट 1999, मल्होत्रा कमिटी. IRDA ॲक्टचं हेडक्वार्टर हैदराबाद आणि IRDA या सर्ववरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा त्याचा रेफरन्स पण पुढे येणार आहे. तर बघा इथे एवढंच लक्षात असू द्या, विमा क्षेत्रातील सुधारणा आहे. जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये पाहतो आपण. 7वं वैशिष्ट्य आहे विमा क्षेत्रातील सुधारणा. तर या IRDA कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेला आहे. तर बघा खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना पण विमा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पूर्वी सरकारचीच मक्तेदारी होती. तर बघा यामुळे विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली. तर बघा 8वा आहे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. तर बघा वित्तीय क्षेत्रातील सुधारणा काय, सुरुवातीला फक्त सार्वजनिक व सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी होती. मात्र नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी व, तर बघा इथे बघा पूर्वी सार्वजनिक व सहकारी बँकांनाच वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी होती. पण नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी व विदेशी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर बघा जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये पहा. ही अशी 8 वैशिष्ट्ये आहेत जागतिकीकरणाची. तर बघा तर 8 एक वेळेस रिव्हिजन करू. औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता, MRTPचं उच्चाटन, लघु उद्योगांना प्रोत्साहन करणे, FDIला प्रोत्साहन करणे, सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका केली त्यांनी. राज्य म्हणजे त्यामध्ये मक्तेदारी होती. मक्तेदारी असल्यामुळे आता सार्वजनिक क्षेत्रातील फक्त 2च उद्योग हे राखीव ठेवण्यात आलेले आहेत. बाकी सर्व खाजगी क्षेत्राला खुलं करण्यात आलेले आहेत. बघा व्यापाराचे उदारीकरण, यामध्ये सेज आणि AEZ लक्षात ठेवा. विमा क्षेत्रातील सुधारणा, आता खाजगी कंपन्यांना पण विमा सुरू करण्याचा परवाना देण्यात आलेला आहे. IRDA ॲक्ट लक्षात ठेवा, ते हेडक्वार्टर हैदराबादला आहे. IRDAचं लॉंग फॉर्म आणि मल्होत्रा कमिटी आणि IRDA ॲक्ट 1999 एवढं लक्षात असू द्या. त्यावरती हमखास क्वेश्चन येतो मित्रांनो. तर वित्तीय क्षेत्रातील सुधारणा, तर बघा वित्तीय क्षेत्रातील सुधारणामध्ये काय, तर अशी 8 जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो. तर बघा
आता याचे 3 भाग आहेत नवीन आर्थिक धोरणाचे. तर घटक आहेत 3: उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. जागतिकीकरण आपण आत्ताच पाहिलेलं आहे. तर बघा उदारीकरण पाहू. लिबरलायझेशन. नेमकं लिबरलायझेशन म्हणजे काय तर बघा. उदारीकरण म्हणजे काय तर बघा, अर्थशास्त्रात उदारीकरण या शब्दाचा अर्थ आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. तर बघा उदारीकरण म्हणजे काय, अर्थशास्त्रामध्ये उदारीकरण म्हणजे असं दिलेलं आहे की आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य किंवा आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे उदारीकरण होय. तर बघा, तर उत्पादक, उपभोक्ते, उत्पादनाचे घटक व मालक या स्वहितासाठी मुक्तपणे निर्णय घेऊ शकतात. बरोबर आहे. तर उत्पादक त्यांना कोणतं उत्पादन घ्यायचं आहे हे ते ठरवू शकतात. उपभोक्ते त्यांना काय नेमकं उपभोग कोणत्या वस्तूचं घ्यायचं आहे हे ते ठरवू शकतात. उत्पादनाचे घटक ठरवू शकतात त्यांना नेमकं कोणतं आहे. आणि मालक, त्या मालकाला पण डिसिजन घेता येतं. तर बघा, तर आता इकॉनॉमिक स्टडीज अर्थशास्त्रज्ञ आहेत ॲडम स्मिथ यांच्या वेल्थ ऑफ नेशन हे त्यांचं बुक आहे, राष्ट्राची संपत्ती. त्यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे की आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे. तर बघा, उदारीकरण हे लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे व आर्थिक वृद्धी देणारे आहे, हे लक्षात असू द्या. बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील प्रतिबंध कमी करून. तर बघा, कॉम्पिटिशन आहे, फ्री कॉम्पिटिशन यामध्ये, आणि मार्केट आहे, ते मार्केट मेकॅनिझममध्ये तिथलं किंवा बाजार यंत्रणेमधलं जे प्रतिबंध आहे ते कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजे आर्थिक उदारीकरण. प्रतिबंध कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजे आर्थिक उदारीकरण. तर बघा, उदारीकरण म्हणजे काय, उदारीकरण म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजे आर्थिक उदारीकरण, प्रतिबंध कमी करून. तर बघा, उदारीकरणासाठीचे उपाय इथे दिलेले आहेत. तर बघू, पहिलं उपाय आहे व्याजदरातील लवचिकता. तर बघा, उदारीकरणामध्ये बँकांना आपल्या व्याजदर निश्चितीबाबत स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. तर बघा, इथे व्यापारी बँकांना बाजारातील मागणी व पुरवठ्यानुसार त्यांचं व्याजदर कशा पद्धतीने असावं हे बँकांनी ठरवावं, याबाबत स्वातंत्र्य बँकांना देण्यात आलेलं आहे उदारीकरणाच्या धोरणांतर्गत. हे बघा. दुसरं आहे उद्योगांचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य. तर बघा, उद्योगांना त्यांच्या उत्पादनाचा खर्च, उत्पादन क्षमतेत विविधता आणणे याबाबत मुक्तपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हे उद्योगांना देण्यात आलेलं आहे. तर बघा, उद्योगांचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य हे उदारीकरणासाठीचे उपाय यामध्ये येतं. तिसरं आहे MRTPचे उच्चाटन. आपण जागतिकीकरणामध्ये पण MRTPचे उच्चाटन पाहिलेलं आहे, त्या संदर्भात बघू. हे सेम आहे, त्यामुळे आपण पुढे जातोय. तर बघा, इथे एक पॉईंट आहे, ज्या कंपन्यांची मालमत्ता 100 कोटी व त्यापेक्षा जास्त होती त्यांना MRTP 1969च्या कायद्यानुसार उद्योग संस्था म्हटले जात होते. या उद्योग संस्थांवर गुंतवणुकीसंबंधीचे अनेक निर्बंध होते. आता या संस्थांना गुंतवणुकीचे निर्णय घेण्याबाबत स्वातंत्र्य आहे. तर बघा, गुंतवणुकीची मर्यादा इथे उच्चाटन झाल्यामुळे 100 कोटीची मर्यादा ही अशी गुंतवणुकीची मर्यादा, ज्या कंपनीची मालमत्ता 100 कोटी होती आणि त्यापेक्षा जास्त होती त्यांना या कायद्यानुसार उद्योग संस्था म्हटले जात होते. पण उद्योग संस्थांवर गुंतवणुकीसंबंधीचे असे काही निर्बंध नाही आहेत. त्यामुळे MRTPचं उच्चाटन झाल्यामुळे ते अशा गुंतवणुकीचे निर्णय घेण्याबाबत अशा संस्थांना, खूप साऱ्या संस्थांना स्वातंत्र्य मिळाले आहे. तर बघा, चौथा आहे विदेशी विनिमय नियंत्रण कायद्यात सुधारणा, फेरामध्ये. तर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटरी ऑथॉरिटी. तर बघा, विदेशी विनिमय नियंत्रण कायद्याऐवजी फेरा, विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा, फेमा लागू झाला. तर बघा, फेरा 1973चा आहे. फेरा 1973चा कायदा आहे, हे तुम्हाला क्वेश्चन आलेलं आहे ऑलरेडी. आणि फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऑथॉरिटी. तर बघा,
तर विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा, तर फेमा हा 1999चा आहे आणि 1 जून 2000 पासून एन्फोर्समेंट म्हणजेच लागू करण्यात आलेला आहे. तर बघा फेमा काय आहे आणि फेरा काय आहे, तर परकीय चलन विनिमयावरील नियंत्रणे कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळाले. तर बघा इथं रेग्युलेशन होतं, हे बघा इथं रेग्युलेटरी काढून मॅनेजमेंट हा शब्द टाकण्यात आलेला आहे. तर बघा परकीय चलन विनिमयावरील नियंत्रणे कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराला नियंत्रण होतं त्यावेळेस बघा. तर बघा फेरा ॲक्टमध्ये नियंत्रणे होते, पण ही नियंत्रणे कमी करण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळाले. तर इथं मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन हा काय शब्द ॲड केलेला आहे. तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळाले. रेग्युलेशन कमी, त्यामुळे शिथिलता कमी, त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात देवाणघेवाण हे चालू होतं. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळाले. तर बघा 5वा आहे पायाभूत सुविधा खुली करणे, इन्फ्रास्ट्रक्चर. देशी विदेशी गुंतवणूकदार आता रेल्वे, रस्ते व वीज प्रकल्पातील पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक करू शकतात. तर बघा अगोदर यापूर्वी रेल्वे, रस्ते किंवा वीज प्रकल्पामध्ये त्यांनी गुंतवणूक करणं हे पहिल्यांदा शक्य नव्हतं किंवा तशा पद्धतीची सुविधा नव्हती, पण आता उदारीकरणामुळे हे आता शक्य झालेलं आहे. तर बघा विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन. अगोदर MRTP असल्यामुळे किंवा FDI नसल्यामुळे, FDIला परवानगी नसल्यामुळे, उदारीकरणामुळे प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगात विदेशी तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यात व उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवण्यास मदत झाली. तर बघा विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले, त्यामुळे बाहेरची टेक्नॉलॉजी देशामध्ये आणून उत्पादन खर्च कमी करण्यात व उद्योगांची स्पर्धात्मकता वाढण्यास मदत झाली. एकमेकांची देवाणघेवाण, कौशल्य असो, टेक्नॉलॉजी असो. तर बघा पुढे पाहूया 7वं भारतीय प्रतिभूती नियमन मंडळाची स्थापना, सेबी. तर बघा स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर बघा सेबीची स्थापना इथे दिलेली आहे, हे चुकीचे आहे. तर बघा सेबीची स्थापना 12 एप्रिल 1988ला आहे. तर 1992ला सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. वैधानिक हे लक्षात असू द्या, यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो दोन्हीला पण. तर बघा गुंतवणूकदारांचे हित व सुरक्षितता जपण्यासाठी, प्रतिभूती बाजाराचा विकास करण्यासाठी तसेच प्रतिभूती बाजार नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. तर बघा हे पाऊल का उचलण्यात आले, तर हित व सुरक्षितता जपण्यासाठी गुंतवणूकदारांची, यासाठी स्थापना करण्यात आलेली आहे. तर बघा पुढलं पाहू खाजगीकरण. आता उदारीकरण झालं, खाजगीकरण बघा. तर बघा खाजगीकरण बघा, तर खाजगीकरण म्हणजे मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन व नियंत्रणाला मान्यता देणे. तर बघा दुसऱ्या शब्दामध्ये इथं त्यांनी सांगितलेलं आहे खाजगीकरण ही अशी प्रक्रिया आहे जी आर्थिक क्रियामधील सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग घटवून किंवा सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग घटवून खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ घडवून आणणे. तर हे खाजगीकरणाचं आहे. सार्वजनिक क्षेत्र कमी करून खाजगी क्षेत्र वाढवणे, हे लक्षात ठेवा. तर बघा खाजगीकरणासाठीचे उपाय, यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. उपाय तर बघा पहिला आहे निर्गुंतवणूक, डिसइन्व्हेस्टमेंट, यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर निर्गुंतवणूक हा खाजगीकरणाचा एक उपप्रकार आहे, यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा तर पहिला निर्गुंतवणूक आयोग वगैरे ते यावरती पण क्वेश्चन येतात, ते आपण पुढे येणारच आहे, त्याचा संदर्भ आपण पुढे पाहूया. तर बघा यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचे भाग भांडवल खाजगी क्षेत्राला विकले जाते. उदाहरणार्थ मारुती उद्योगातील निर्गुंतवणूक, ITDC हॉटेल्स, IPCL, VSNL. तर बघा ही उदाहरणे आहेत. अनारक्षण धोरण बघा 1956 मध्ये, यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. 1956च्या औद्योगिक धोरण. आता बघा 1956चं औद्योगिक धोरण आहे, दुसरं औद्योगिक धोरण आहे ते. तर बघा त्यामध्ये 17 उद्योग आरक्षित ठेवण्यात आले. तर बघा IMP आहे 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये किती उद्योग आरक्षित ठेवण्यात आलेले होते, तर 17. लक्षात असू द्या 17. तर बघा नवीन आर्थिक धोरणाने 1991 नुसार हा आकडा 8 वरून हळूहळू तो 3 वर आला
आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, 3 वरून 2 वर आला. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त 2 उद्योग हे म्हणजेच रेल्वे वाहतूक आणि अणुऊर्जा हे सार्वजनिक क्षेत्राकडे आरक्षित आहेत. IMP आहे मित्रांनो फक्त 2च. क्वेश्चन येतं मित्रांनो, लक्षात असू द्या. तर बघा BFR औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना. आता BFR काय बघा, BIFR. तर बघा नवीन औद्योगिक धोरणाने औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना करून आजारी सार्वजनिक उद्योगाबाबत निर्णय घेण्याचे ठरवले. तर बघा आजारी, आता बघा सार्वजनिक उद्योग खूप सारे असतात पण ते बंद असतात वगैरे, तर त्यांची निर्णय घेण्याचे कोण ठरवतं, तर BIFR असे मंडळ त्यांनी स्थापन केलेलं होतं, पुनर्रचना मंडळ. तर 1996च्या शेवटी 188 आजारी सार्वजनिक उद्योग औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाकडे सोपवण्यात आले. तर बघा आता त्यांचं काय करायचं काय नाही ते BIFR कडे ऑथॉरिटी आहे दिलेली आहे. तर बघा राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती. तर बघा जेव्हा तोट्यात चालणारे सार्वजनिक उद्योग बंद केले जातात तेव्हा त्यात काम करणारे कामगार बेकार होतात. ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती केली. तर बघा हे मंडळ रोजगारातून काढण्यात आलेल्या कामगारांना व स्वच्छ निवृत्ती घेणाऱ्यांना भरपाई देते. तर बघा भरपाई देण्याचं काम हे NRB राष्ट्रीय नूतनीकरण मंडळ हे करत असते. आता खाजगीकरणामध्ये नवरत्नांचा दर्जा बघा, इथे मिनीरत्न कंपनी बघा, महारत्नांचा दर्जा बघा. तर अशा पद्धतीने आता हे दर्जे का दिले जातात तर आपण पाहूया. तर बघा तर हे आता इथे बघा नवरत्नांचा दर्जा 1997-98 पासून नवरत्न आणि मिनीरत्नांचा दर्जा दिला जातो आणि 2000 तर बघा महारत्न दर्जा ही 2010 पासून देतात. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. नवरत्न आणि मिनीरत्न म्हटल्यानंतर 1997 ते 98 मध्ये पासून दर्जा देतो आणि 2010 पासून महारत्न अशा प्रकारचे दर्जा दिला जातो. तर बघा सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना निवडून त्यांना नवरत्नाचा दर्जा देण्यात येतो. तर बघा सध्याचे आता इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायला पाहिजे, नवरत्न कंपन्या किती आहेत, मिनीरत्न किती आहेत आणि महारत्न. तर बघा मित्रांनो जर 2023ची जर आकडेवारी पाहिली तर नवरत्न कंपन्या 14 आहेत मित्रांनो, मिनीरत्न 74 कंपनीज आहेत आणि महारत्न 13 कंपनी आहेत. तर बघा आता 13वी कोणती आहे तर बघा मी आता लेटेस्ट सांगतो. तर 12वी कोणती आहे बघा, REC. 12वी REC आहे आणि 13वी OIL ऑइल इंडिया लिमिटेड. 12वी महारत्न कंपनी REC आहे आणि 13वी OIL ऑइल ही कंपनी आहे. तर बघा तर विचारला जाऊ शकतो यांची संख्या वाढते त्यामुळे मी 12वी आणि 13वी सांगितलेली आहे मित्रांनो. तर बघा ती करंटमधून तुम्ही पाहत चला कोणकोणत्या कंपनीला महारत्न, मिनीरत्न, नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला आहे. तर बघा इथे मिनीरत्न कंपनीचा इथे बघा तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे इथे काय दिले, तर मिनीरत्न कंपनीचा दर्जा कसा मिळतो तर ते बघा मिनीरत्न 1, मिनीरत्न 2 अशा त्यामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर बघा मिनीरत्न श्रेणी 1 मध्ये जे दर्जा मिळतो ते कसा मिळतो बघा. तर बघा गेल्या 3 वर्षात म्हणजे ॲव्हरेज पकडलं जातं या श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी सातत्याने नफा मिळवला पाहिजे. 3 वर्षामध्ये सातत्याने नफा मिळवला पाहिजे. तसेच त्यांच्या 3 वर्षाच्या शेवटच्या आर्थिक वर्षात करपूर्व नफा 30 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असावा. करपूर्व नफा 30 कोटीपेक्षा जास्त. तर बघा मिनीरत्न श्रेणी 2 मध्ये काय तर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मिनीरत्न श्रेणी 2 असे म्हणतात. या श्रेणीत कंपन्यांनी मागील 3 वर्षात आता 3 वर्षाचा ॲव्हरेज काढलेला आहे नफा मिळवलेला असला पाहिजे, शिवाय त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. तर बघा पुढे पाहूया. आता महारत्न कंपनी बघा
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार व्हावा, जागतिक पातळीवर त्यांचा सहभाग वाढावा, तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून त्यांचा दर्जा मिळावा या उद्देशाने महारत्न कंपनीची संकल्पना 2009 मध्ये उदयास आली. 2010 पण आहे, लक्षात असू द्या. 2009-10, 1997-98 आणि 2009-10 हे 2 वर्ष लक्षात ठेवा. मिनिरत्न आणि नवरत्न 2097-98, आपलं 1997-98 आणि महारत्न ही 2009-10 लक्षात असू द्या मित्रांनो. तर बघा, महारत्न कंपनीला दर्जा का देण्यात आला किंवा काय यांना स्टेटस असा प्रकारचा दर्जा देण्यात आला बघा. तर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार व्हावा, जागतिक पातळीवर त्यांचा सहभाग वाढावा, तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून त्यांचा दर्जा मिळावा. जगामध्ये यांची रँकिंग, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची रँकिंग वाढली पाहिजे, नावलौकिक झालं पाहिजे आणि भारत देशाला एका वेगळ्या स्टेटसवरती त्यांनी नेलं पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीचं प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्नमेंटने अशा पद्धतीचे दर्जा नवरत्न, मिनिरत्न आणि महारत्न दर्जा देण्याचं ठरवलेलं आहे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना. तर बघा, तर पुढे पाहूया. तिसरी कन्सेप्ट आहे ग्लोबलायझेशन. तर ग्लोबलायझेशन बघा, जागतिकीकरण. उदारीकरण झालं, खाजगीकरण झालं, आता जागतिकीकरण बघा. तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण खाजगीकरण आणि उदारीकरण पाहिलेलं आहे. तर बघा, तर उदारीकरण व खाजगीकरणामुळे अंशतः अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाला चालना मिळते. तर बघा, पण जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जेथे नफा, वस्तू, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतो. तर बघा, इथे त्यांनी थोडक्यात असं म्हटलेलं आहे की जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. तर महत्त्वाचं आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे हे जागतिकीकरणामुळे शक्य होतं. तर बघा, यामध्ये मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात जागतिकीकरणामध्ये. त्यामुळे उदारीकरण व खाजगीकरण यामुळे जागतिकीकरणाला, अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाला अंशतः चालना मिळते. तर जागतिकीकरणामुळे कम्प्लिटली जवळपास सर्व बंधने हे गुंतवणुकीवरील किंवा मुक्त व्यापारामधील सर्व बंधने हे काढून टाकली जातात. त्यामुळे जागतिकीकरण हे नवीन धोरणाचे अंतिम ध्येय जागतिकीकरणच आहे. तर बघा, नवीन आर्थिक धोरण 1991चं अंतिम ध्येय जर म्हटलं तर जागतिकीकरण, कारण त्यामध्ये मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. त्यामुळे जागतिकीकरणाला महत्त्व आहे. तर बघा, जागतिकीकरणासाठीचे उपाय त्यांनी काय काय केलेले आहेत तर पाहूया. तर बघा, संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन. तर बघा, आयात व निर्यातीवरील सर्व संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन करण्यात आलेले आहे. तर बघा, आयात किती करायचे, निर्यात किती, या सर्व संख्यात्मक नियंत्रणे त्यांचे उच्चाटन केलेलं आहे. तर बघा, आणि त्या दरामध्येही घट करण्यात आलेली आहे. प्रशुल्क जे त्यांनी लावलेलं आहे त्यामध्ये घट करण्यात आलेले आहे. त्यामुळे आयात व निर्यात हे त्यामधले बॅरियर्स किंवा कमी करणं, त्यामुळे आयात निर्यात प्रमाण वाढतं. औद्योगिक वस्तूवर लावण्यात येणारा आयात दर कमी करण्यात आला, आयात दर. तर बघा, विदेशी भांडवलाला प्रोत्साहन. तर बघा, सरकारने आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुले केले, त्यामुळे विविध क्षेत्रात परकीय गुंतवणूक सुरू झाली. खुले केल्यामुळे तर सुरू झाली ना. भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणास खुली झाली आहे. तर बघा, आता रुपयाची परिवर्तनशीलता काय, रुपीज कन्व्हर्टेबिलिटी. तर रुपयाचा विनिमय दर लवचिक करण्यात आला. सर्व चालू खात्यावरील व्यवहाराबाबत रुपया पूर्णतः परिवर्तनशील करण्यात आला. तर बघा, रुपया हा चालू खात्यावर, व्यापार खात्यावर पूर्णतः, अंशतः केव्हा झाला, 1992-93, 92-93, 93-94, 94-95 हे आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये पंचवर्षीय योजनेमध्ये आणि भांडवल ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, विदेशी कंपन्यांचा सहभाग. भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसमेत सहभागाची परवानगी देण्यात आली आहे.
या जागतिकीकरणामुळे. दीर्घकालीन व्यापार धोरण या जागतिकीकरणामुळे ठरवण्यात आलेलं आहे. तर बघा, आणि आंतरराष्ट्रीय धोरणात बदल, दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आलेला आहे. तर त्याची मुख्य वैशिष्ट्य बघा, उदारीकरणाचे धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापारावरचे निर्बंधात घट आणि विदेशी सहभागाला प्रोत्साहन. तर बघा, यावरती क्वेश्चन्स नाही आहेत, फक्त जागतिकीकरणाची कन्सेप्ट हे लक्षात असू द्या आणि त्याचे उपाय. तर विदेशी कंपन्यांचा सहभाग आहे, दीर्घकालीन व्यापार धोरण आहे, तर निर्यातीला प्रोत्साहन, सेज विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली, आपल्याला पाहिलेलंच आहे वरती. तर बघा, 1991च्या आर्थिक धोरणाचे मूल्यमापन बघा. तर मूल्यमापन कसं आहे बघा, तर माहिती तंत्रज्ञानातील क्रांती. तर बघा, जागतिकीकरणामुळे जे काही मुक्त व्यापार आणि जे काही बंधने होते ते बंधने सर्व काढून टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रवाह, आयात निर्यातीचा प्रवाह वाढला. त्यामुळे तिकडली टेक्नॉलॉजी इकडे आली, इकडली टेक्नॉलॉजी तिकडं, स्किल इकडं आलं. तर बघा, जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात त्याचे योगदान आहे. तर बघा, भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यांना अमेरिकेची संयुक्त संस्थाने, USA, UK, युनायटेड किंगडम, फ्रान्स इत्यादी देशात मागणी वाढली आहे. तर बघा, सर्वात जास्त आपण एक्सपोर्ट करतो तर सॉफ्टवेअर करतो अभियांत्रिकीमध्ये अमेरिकेला सर्वात जास्त, आणि सर्वात जास्त उपभोक्ता आहे अमेरिका. तर बघा, यावरती क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे. तर वित्तीय सुविधांमध्ये सुधारणा बघा, खाजगी व विदेशी बँकामुळे वित्तीय क्षेत्र हे अतिशय व्यावसायिक व स्पर्धात्मक बनले आहे. तर बघा, त्यामध्ये क्रेडिट कार्ड आलं, ई बँकिंग आलं, इत्यादी सेवा अत्यंत जलदपणे ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत जागतिकीकरणामुळे. तिसरं बघा, शैक्षणिक दर्जा सुधारणा. जागतिकीकरणामुळे भारतीय विद्यार्थ्यांना विदेशी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून लागणारे शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती व गरजेच्या सेवा उपलब्ध झाल्या आहेत. तर बघा, निर्यातीत वाढ झाली आहे. भारत फक्त पारंपरिक वस्तूची निर्यात करत नसून यंत्रसामग्री, रसायने, संगणक इत्यादी सुद्धा निर्यात करतो. तर बघा, पीक पद्धतीतील विविधता पण झालेली आहे. जसं इस्रायलची आपल्याला मदत आहे. तर ते बघा, दुर्मिळतेच्या समस्येवर मात आहे. तर बघा, आयातीच्या उदारीकरणामुळे वस्तू व कच्च्या मालाची दुर्मिळतेची समस्या सुटली आहे. यामुळे चलनवाढीची समस्या सोडवण्यास मदत झाली आहे. तर बघा, अपयश पण बघा, स्वयंपूर्णतेचा अभाव. जो देश जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहे त्याला अन्नाच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्णतेचा अभाव आढळतो, कारण तो देश अशा वस्तूंचे उत्पादन करतो ज्यांची जागतिक पातळीवर मागणी असून ते फायदेशीर आहेत. त्यामुळे आता भारत हा अन्न प्रधान देश आहे. तर बघा, पण तरीही जागतिकीकरणाची म्हणजे जागतिक लेवलवर मागणी असल्यामुळे इथून एक्सपोर्ट झाल्यामुळे इथे तुटवडा पडतो आणि इथे महागाई वाढते. तर अशा पद्धतीचे स्वयंपूर्णतेचा अभाव दिसून येतो, हे एक अपयश आहे. देशांतर्गत बाजाराचा दुष्परिणाम बघा, उदारीकरण व जागतिकीकरणामुळे देशांतर्गत बाजारावर दुष्परिणाम झाला आहे. आयात केलेल्या वस्तूंची उपलब्धता जास्त आहे. तर मग आता समजा जर आयात आता चीनकडून काही वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवली आणि काही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जर बनवली तर त्याचं प्रोडक्शन कॉस्ट हे जास्त असेल ॲज कम्पेअर टू चायना. तर बघा, आयातीच्या उदारमतवादी धोरणामुळे आयात केलेल्या वस्तू देशात उत्पादन झालेल्या वस्तूंपेक्षा कमी किमतीच्या असतात, त्यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते. तर बघा, त्यामुळे इथलं मार्केट किंवा इथल्या कंपन्या त्यांचं प्रोडक्शन हे महाग जातं, त्यामुळे त्यावरती त्या देशांतर्गत बाजाराचा दुष्परिणाम होतो. तर बघा, गरीब शेतकऱ्यावर परिणाम. जागतिकीकरणाचे फायदे श्रीमंत शेतकरी अनुभवत आहेत. ते निर्यात योग्य पिकांची लागवड करतात, परंतु गरीब शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्यांना जमीन विकण्यासाठी दबाव आणला जातो किंवा ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. तसेच कर्जबाजारीपणा व दारिद्र्याला सामोरे जाते. हे एक फॅक्ट आहे, बरोबर आहे. तर निकोप स्पर्धेचा अभाव. तर बघा, भारतीय उद्योजक बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्पर्धा करू शकत नाहीत. याचाच परिणाम हे उद्योग आजारी पडतात, बंद केले जातात किंवा विकण्यासाठी दबाव आणला जातो, कारण त्या लेवलची त्यांनी ते फाईट करू शकत नाहीत. तर बघा, आता कल्याणकारी दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष. नफ्याच्या हेतूमुळे तर बरोबरच आहे. आरोग्य, संपर्क साधने, शिक्षण याकरता प्रचंड प्रमाणात विविध शुल्कात वाढ झाली आहे. त्यामुळे कल्याणकारी दृष्टिकोन मागे पडला आहे. तर बरोबर आहे, सर्व काय कशावरती चालू आहे, तर नफ्याच्या हेतूमुळे. बेरोजगारी. आता बघा, बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्पर्धा करू शकत नसल्याने बरेच भारतीय उद्योग
बंद पडले आहेत, त्यामुळे रोजगार कमी झालेला आहे. मोठ्या प्रमाणात कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे बेरोजगारी, दारिद्र्य, विषमता यामध्ये वाढ होत आहे. तर हा खूप महत्त्वाचा आणि सध्याचा मेजर प्रॉब्लेम आहे बेरोजगारी. भारतामधील बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी फास्ट रीड केलेलं आहे. त्यामुळे इथे एक्झाम ओरिएंटेडच आपण घेणार असल्यामुळे हे फास्ट रीड करून एक्झाम आता इथं एक्झामची आपण पाहूया. तर यामध्ये एक्झामबाबत फक्त तुम्ही एवढं लक्षात असू द्या, औद्योगिक परवाना धोरणात त्यावेळेस फक्त 18 उद्योग त्यांनी 1991च्या आर्थिक धोरणामध्ये 18 उद्योग वगळता इतर उद्योगांना परवानामुक्त करण्यात आलेले होते. तर त्यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. MRTP लक्षात असू द्या, 1969चा कायदा आहे. तर त्याच्याऐवजी आता 2002चा कॉम्पिटिशन ॲक्ट आलेला आहे, त्यावरती पण क्वेश्चन आहे मित्रांनो. तर MRTPचं उच्चाटन आहे, इथे लक्षात असू द्या. लघु उद्योगांना प्रोत्साहन आहे. तर आता FDI म्हणलं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जवळपास 100% बऱ्याच उद्योगांसाठी ही वाढविण्यात आलेली आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कोणते जवळपास ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पण करू शकता 100%. तर बघा सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका यामध्ये बघा 2014 पासून फक्त 2च उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आलेले आहे. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. फक्त 2च सध्या आहेत, रेल्वे आणि अणुऊर्जा. सेज आणि AEZ हे काय आहेत? सेज ॲक्ट 2005चा आहे. AEZs किती आहेत वगैरे ते आपण पुढे पाहू. तर इरडा ॲक्ट संदर्भात पाहिलेला आहे. इरडा ॲक्ट 1999चा आहे, मल्होत्रा कमिटी होती. इरडा ॲक्ट त्याचं हेडक्वार्टर हैदराबादला आहे, यावरती लक्षात असू द्या. तर बघा तर ते आपण LIC 1 सप्टेंबर 1956ला ज्यावेळेस स्थापना झाली होती त्यावरती त्या विमा कंपन्यावरती रेग्युलेशन किंवा रेग्युलेट करण्यासाठी ही इरडा ॲक्ट आणलेला आहे. तर बघा विमा कंपन्यांना, तर यावरती बघा अजून तुम्हाला काय इथे लक्षात ठेवायचं पाहिजे, उदारीकरणची कन्सेप्ट लक्षात असू द्या. ॲडम स्मिथचा वेल्थ ऑफ नेशन हा तुम्हाला माहितीच आहे. तर बघा उदारीकरणासाठीचे उपाय, जागतिकीकरण, खाजगीकरण आणि व्यापारीकरण याची कन्सेप्ट बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. इथे बघा फेरा ॲक्ट आहे, फेरापासून फेमा झालेला आहे. फेमा 1999चा आहे, फेरा 1973चा आहे. आणि फेमा बघा इथे रेग्युलेट, नियंत्रण आणि व्यवस्थापन हे 2 इथे लक्षात घ्या, नियंत्रण आणि व्यवस्थापन. तर फेमा 1 जून 2000 पासून लागू झालेला आहे, यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा याचा रेफरन्स पुढे येणारच आहे, त्यामुळे मी फास्ट घेतोय. सेबीची स्थापना इथे चुकीची दिलेली आहे. तर 12 एप्रिल 1988 लक्षात असू द्या. तर 1992ला वैधानिक दर्जा मिळाला आहे, यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. तर बघा आता खाजगीकरणासाठीचे उपाय यामध्ये निर्गुंतवणूक आहे. तर डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात त्याला. निर्गुंतवणूक हा खाजगीचाच एक उपप्रकार आहे, यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा आता अनारक्षित धोरण 1956च्या, आता बघा इथे महत्त्वाचं आहे, 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये 17 उद्योग आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. तर किती उद्योग आरक्षित ठेवण्यात आहेत यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. सध्या 2च आहेत, पण 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये 17 उद्योग आरक्षित ठेवण्यात आलेले होते. तर हा बघा यावरती काही क्वेश्चन अजून आलेला नाही BIFR आणि NRBवर. तर बघा आता नवरत्न आणि महारत्न दर्जावरती तुम्हाला काय लक्षात ठेवायला पाहिजे. करंटमध्ये नवरत्न किती आहेत, मिनिरत्न किती आहेत आणि महारत्न किती आहेत. सध्या महारत्न 13 आहेत. तर बघा 1997-98 पासून नवरत्न आणि मिनिरत्न दर्जा सार्वजनिक उद्योगातील क्षेत्रांना नवरत्न आणि मिनिरत्न दर्जा 1997-98 पासून देण्यात येतो आणि महारत्न हा 2010 पासून असा प्रकारचा दर्जा देण्यात येतो. तर बघा अशा प्रकारचे दर्जे आणि नवरत्न आणि महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न यांचं जे नॉर्म्स आहे ते आपण पुढे पाहू सविस्तर, येणारच आहे त्याचं रेफरन्स. तर बघा इथे बघा जागतिकीकरणमध्ये काय आहे, जागतिकीकरणमध्ये लक्षात ठेवा उदारीकरण आणि खाजगीकरण यापेक्षा ते अंशतः, तर बघा इथे काय दिलेलं आहे, अंशतः अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाला चालना मिळाली आहे या आपलं खाजगीकरण आणि उदारीकरणामुळे. तर पूर्णतः जागतिकीकरणाला चालना मिळाली आहे ते जागतिकीकरणच. तर बघा नवीन आर्थिक धोरणाचे अंतिम ध्येय जागतिकीकरणच होय, तर ते फक्त लक्षात ठेवा. तर बघा यामध्ये तर बघा इथे एक लक्षात ठेवा, तर जागतिकीकरणामुळे माहिती तंत्रज्ञानातील क्रांती झालेली आहे. तर बघा सर्वात जास्त आपण सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करतो USA ला. तर बघा सगळ्यात जास्त उपभोक्ता आहे सॉफ्टवेअरचा USA भारताकडून. तर यावरती पण ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे, तर लक्षात असू द्या. ते करंट आयात निर्यात धोरणामध्ये ते येतं.
बजेटच्या याच्यामधून किंवा आर्थिक सर्वेक्षण यामधनं तुम्ही करंट अफेअर्समधनं किंवा वार्षिकीमधनं ते तुम्ही दरवर्षी तुम्ही कव्हर करू शकता. तर बघा, आणि आता बेरोजगारीची समस्या खूप वाढलेली आहे. तर याचं एक अपयश आहे जागतिकीकरणाचं. कारण जागतिक लेवलवरती भारतातील उद्योग हे कॉम्पीट करू शकत नाहीत. त्यामुळे ते उद्योग बंद पडतात आणि त्यामधील जे कामगार आहेत, ते मजूर लोक आहेत, त्यांना म्हणजे काम मिळत नाही. त्यामुळे ते बेरोजगार राहतात. त्यामुळे अशा पद्धतीची बेरोजगारी आणि दारिद्र्य, आणि यामुळे रोजगार नसल्यामुळे दारिद्र्य येतं आणि त्यामुळे विषमता वाढते. तर अशा पद्धतीचे आहे. तर अशा पद्धतीने आपण याची रिव्हिजन केलेली आहे. तर बघा, थँक्स विद्यार्थी मित्रांनो.